हे गाइज अस्सलामु अलैकुम, वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। कशा हो सगळी? बेस हो ना? आज आहे ना आम्ही कोकणी स्टाईलला गुट्याचा सालना कसा शिजवता आता तुमच्यासंग शेअर करणार आहे। हे आहेत गुटे, तिनला आहेत ना आम्ही असे ढोंड्याने चेचून त्यांची साला काढणार आहोत, साफ करणार आहोत। आणि साफ केल्याच्या बाद आहेत ना हे चॉकलेटी जे धडलान आहेत ना ते पाट्यावर ना असे घसून पुरे साफ करायचे आहेत तिनला, का की जर चॉकलेट आहे ना तर साफ करणं मग जरुरी आहे। खच्या गुट्यांना चीक वगैरे फणसाचं पण लागलेलो असते, तो आम्ही तिला सगळ्यात पहिले साफ करू। आणि ह्यो आहे गुट्याचा मसालो, वल्ला खोबडा, 4-5 मिऱ्या आहेत वल्ली, बडशेप पावडर, हल्दी पावडर आणि 4-5 लसणाचे बियो आहेत। आणि ही थोडी कोलबाची इसान फुगट टाकली आहे मी गुट्याच्या सालण्यातला टाकीसाठी। आणि हाय आम्ही कांदो, टमाटो आणि मीठ घेतला आहे। तिला आहे ना बेस मी असा कुस्करून घेईन। सालना आहे ना कलसवेचा आहे आणि ही गुट्याचा सालना आहे ना आम्ही फिक्का बनवता आहोत, लाल एकदम नाही बनवणार आहे। हा या कांदो आणि टमाटो बेस माझं कुस्करून झालो आहे आणि मी माझ्या टेस्टच्या हिशोबातला तेल टाकला आहे थोडा। आता तेल टाकून पण मी बेस तिला मिक्स करून घेईन। मिक्स करून झाल्यावर जो मसालो पाठवून जो वाटलेला होतो तो सगळ्यात पहिला ऍड करीन मी त्यातला मसालो। पण कांदे आणि टमाट्यातला बेस मी असं मिक्स करून घेईन, पुरो असं कालवीन तिनला की मसालो पुरो कांद्याला आणि टमाट्याला आहे ना पुरो असं मिक्स व्हायला हवं आहे। कवा जर गुट्याचा सालना बनवल्यावर ना ते नक्की ही फिक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि एकदा टेस्ट करा, मग मला कमेंट सेक्शनला सांगा की कैसा हे झालाय सालना कैसा नाही। आणि हे मी टेस्टच्या हिशोबात थोडी लाल बुक्की टाकली आहे, तुम्ही लोक कमी जास्ती करू शकता हो। आम्ही फिक्का सालना बनवता हो म्हणून आम्ही 1 चिमची टाकले हो, जास्ती नाही टाकले हो। तिला पण बेस मी मिक्स करून घेईन आणि ह्या मसाल्याचं पाणी आहे आपण मी तिला टाकीन। बेस मसाल्याच्या पाण्याला पण मी मसाला एकदम कुस्करून घेईन आणि जर साधा पाणी आहे आपण मी तिला टाकीन। आपल्या आपण टेस्टच्या हिशोबातला जेवढे गुटे असतात या मसालो असते त्या हिशोबशी पाणी जाते, कमी जास्ती आपल्यावरती घट पातळ पण आपण आपल्या हिशोबशी करू शकता। आम्ही थोडा घट ठेवले आहोत बाकी गुट्याचा सालना आहे ना घटूच बेस लागते, पातळ नाही बेस लागत। तिला पण है ना मी बेस असा कुस्करून आणि मिक्स करून घेईन पाण्यातला सगळं कांदो टमाटो आणि जो आपला मसालो गेलो आहे तिला। आणि ही थोडीशी मी कोलबाची इसान टाकली होती फुगत, गुट्याच्या सालण्यातला आहे ना आम्ही लोक कोलबाची इसान टाकता। कोलबी छोटी कोलबी असते ते पण आपण ऍड करू शकता। आमचा जो कोलिम होतो तो आम्ही कोलिम केले ऍड आवतलन। आणि हे गुटे एकदम धुवून चोलून माझ्या आम्मीने साफ करून मला जो दिला होता ते पण मी आता सालण्यातला टाकीन आणि गॅसवर तिला शिजत ठेवीन। अर्धो घंटो तकरीबन बेस शिजत ठेवीन तिला, का की गुटे कडक असतात। तुम्ही वाटला ते कुकरला पण लावू शकता, पण मी कुकरला नाही लावलो आहे, टोपातच गॅसवर जरून शिजवले आहे सालना ह्या। हे आहेत निवटे, आमच्या कोकणीतला आहेत ना हिला निवटे बोलतात, सी फूड आहे या। जाके आहेत ना पावसाच्या टेमात एकदा गरजला ना का चिखलाला हे निवटे मिळतात, असे खोदून काढतात। आमच्या इकडे आहेत ना मोप लोक आहेत ना अशी सुबह मॉर्निंगला आहे ना हे निवटे हाणीला जातात आणि माझ्या आम्मीने हे ना हे निवटे साफ केला नाहीत एकदम। हाय आहे ना मी निवट्याचा सालना कलसवता आहे, कांदो टमाटो कोथिंबीर कढीपत्ता थोडासा टेस्टच्या हिशोबातला मीठ त्या सगळं घेऊन आहे ना मी पुरा तिला कलसवणार आहे आणि बेस तिला आहे ना कुस्करून घेईन। कांदो टमाटो जितका पण मी टाकला आहे ना कलसवेला तर सगळं मी बेस असं कुस्करून घेईन। कुस्करल्याच्या बाद आहे ना मी थोडासा तेल ऍड करीन आतलन, का की कलसवताना आहे ना थोडासा तेल टाकणं मग जरुरी आहे। आणि तेल टाकून झाल्यावर ना कांदा टमाट्याला आणि तेलाला पण मी बेस असा कुस्करून घेईन हाताने, आमच्या कोकणीतला कलसवणा बोलतात आणि तास सालना मी हे कलसवता निवट्याचा आहे। हाय आम्ही ना कांदो टमाटो बेस कुस्करून घेतले आहे आणि आता 2 ते 3 चिमचे आहे ना मी हे जो आमचा कोकणी लाल बुक्की मसालो आहे तो तिनातला टाकीन। मसाला पण आहे ना जर सालना पण बनवतो तर आपण आपल्या टेस्टच्या हिशोबातला बनवू शकता हो। कोण पातळ खाते कोण घट खाते, आमच्या घरातला मीडियम खाता हो, जास्ती पातळ नाही जास्ती घट नाही।
मसालो टाकून झालो ना ऐसो का बेस कुस्करून घ्या तिला. आणि एकदा आहे ना न्यूटे तुम्ही लोक पण ट्राय करा आणि मला नक्की कमेंटला सांगा की कैसे लागतात कैसे नाही. जास्ती आहेत ना चिखलाचे न्यूटे आहेत ना मोप टेस्टी लागतात. फरायचे पण असते त्यांनी पण टेस्ट लागते आणि सालण्याचे पण बनवल्या का पण मोप माशाला टेस्टी लागतात. आणि मी हे ना पाणी ॲड करून आता सालना बेसिनला कलसवत आहे. आणि कलसवून झाला ना का मी सालना पण गॅसवर ठेवीन आवट यासाठी. आवट येलो ना का मग मी तिनातला न्यूटे टाकीन. सालना कलसवतानीच न्यूटे नाही टाकणार. आवट येलो ना सालण्याला का मी न्यूटे टाकून घेईन सालण्यातला. हाय आहे ना एक इकडे माझे गोट्याचा सालना शिजत आहे आणि गॅसवर आहे ना मी ह्या न्यूट्याचा सालना चरवला आहे दुसऱ्या इकडे. आणि ह्या न्यूटे एकदम परफेक्ट धुवून चोलून एकदम रेडी आहेत. आणि ह्या सालण्याला पण आवट येलो होय आपल्या. आता मी तिनातला न्यूटे टाकता आहे. सालण्याला आवट येलो होय आपल्या आणि सगळे न्यूटे टाकून घेईन. थोडेसे मी फक्त थोडेसेच ठेवीन 4-5 मला फरायसाठी. बाकी मला फरायचे न्यूटे आहेत ना मग बेस आणि मग टेस्ट लागतात. नुसती डाळ आणि फरायचे न्यूटे असले ना का जेवण मग पोटभर चालते असा. आणि आंबो संगतच होते काही बातूच ओर आहे. आणि हया आहे ना एक बाजू माझा गोट्याचा सालना शिजून रेडी झाला आहे. बघू शकता तुम्ही किती माशाला बेस झाला आहे फिक्का आमचा गोट्याचा सालना. ही रेसिपी आहे ना नक्की तुम्ही एकदा ट्राय करा का की फणस आहे ना हर सिटीतला हर गावातला मिळतात. आणि हे आहे आमचा न्यूट्याचा सालना. आणि हया झाला फायनली आपला जेवण रेडी. माझा व्हिडिओ पसरवला ना ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला. या सगळ्यांनी जेवायला मिळता मग बेगुनूस नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.